नमस्कार मित्रांनो. पहाटची वेळ होती. आकाशात अजूनही काळोखाचे थेंब शिल्लक होते, पण दूर क्षितिजावर हलकसं केशरी उजेड पसरू लागला होता. विदर्भातील धुळीच्या रस्त्यांनी अजून जागरण केलेलं नव्हतं. पक्ष्यांचे 2-4 आवाज उमटू लागले आणि त्या शांत गावातल्या सुकलेल्या मातीवर एक हलका गार वारा स्पर्श करून गेला. गावाच्या टोकाला एक छोटंसं झोपडं, मातीच्या भिंतींनी जगाचा भार जणू आपल्या अंगावर घेतल्यासारखं, दारासमोर तुटकी ओसरी आणि आत एका तरुणाच्या आयुष्याची कडू कहाणी उलगडत होती. राघवची आई, वडिलांच्या प्रेमात वाढलेला राघव आज मात्र स्वतःच्या असहाय्यतेशी झुंज देत बसलेला होता. कोपऱ्यात वडील खोकत पडले होते. आईची डोळ्यात रात्रभर झोप नव्हती आणि राघव, त्याचे मन तर त्या सकाळपेक्षाही अंधारलेले होतं. त्या क्षणी त्याला जाणवलं, भूक, आजार, गरिबी ही फक्त शरीराची वेदना नाही, ही माणसाच्या धर्माची परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेत राघव हरू लागला होता, किंवा कदाचित त्या दिवशी त्याची खरी कथा सुरू होणार होती. पापाकडे झुकणाऱ्या एका मनुष्याची आणि पुन्हा देवाकडे परतण्याची. पहाटच्या त्या शांततेत दूर कुठेतरी मंदिराची घंटा मंद आवाजात वाजली आणि त्या एका नादाने राघवच्या जीवनातील अंधाराच्या कथा सुरू झाली. विदर्भातील एका छोट्याशा खेड्यात राघव नावाचा एक तरुण राहत होता. आई वडिलाच्या प्रेमात वाढलेला राघव अतिशय साधा, शांत आणि मनमिळाऊ होता. परंतु परिस्थितीने त्याला दुसऱ्या मार्गावर ढकललेलं. वडील अचानक आजारी पडल्यावर घरांचा खर्च, औषधे, आईच्या शस्त्रक्रियेचे पैसे, काहीच मार्ग न उरल्याने राघवने पहिल्यांदा चुकीचं पाऊल टाकलं. त्याने पहिल्यांदा खोटं बोललं. छोटी गोष्ट होती, पण त्या एका खोट्याने त्याचे अंतरंग ढासळले. त्या खोट्यामुळे त्याला काही पैसे मिळाले आणि येथेच पापाचा पहिला दार उघडलं. हळूहळू त्याला वाटू लागलं, एखादं खोटं सांगून उपयोग झाला तर पुन्हा का नाही. आणि खोटं हळूहळू चोरीकडे, चोरी फसवणुकीकडे आणि मग गावातल्या लोकांना त्रास देण्याकडे वळली. एक गोड स्वभावाचा तरुण आता लोकांना भीती वाटेल असा झाला होता. रात्री त्याला झोप येईनाशी झाली. डोक्यात सतत एकच प्रश्न, मी असा कसा झालो. पण पाप जसं हळूहळू वाढतं तसंच त्याची नजरही कमी कमी होत जाते. त्याच्या मनातला देव त्याला अदृश्य वाटू लागला. एक दिवस गावातील मंदिरातील दानपेटीतल्या पैशावर त्याची नजर गेली. तो स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पाप जितकं वाढतं तितकं ते माणसाला आपलं गुलाम बनवतं आणि राघव त्या दृष्ट विचाराचा गुलाम झाला. रात्री शांततेत झोपला. पावसाळी अंधारात तो मंदिरात शिरला. समोर देवाची मूर्ती होती, तरीही त्याचे हात थांबले नाही. दानपेटी उचलल्या क्षणी मंदिरात अचानक तीव्र वारा वाहू लागला. दिवट्या लुकलुकायला लागल्या. भिंतीवरील श्लोक जणू हलू लागले. राघव घाबरला, पण दानपेटी घेऊन बाहेर पळाला. तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं पाप होतं. राघव जंगलातील पायवाटेने पळून जात होता. अचानक त्याच्या समोर एक वृद्ध साधू उभे राहिले. लांब पांढरी दाढी, तेजस्वी डोळे आणि पावित्र्याने ओथंबलेला चेहरा. राघव दचकला. साधूच्या पायाशी दानपेटी आपटली आणि फुटली. साधू शांत आवाजात बोलले, बाळा, देवापासून कोण पळू शकतो. देवाने तुला पाहायलाच नाही तर समजायला येण्यासाठी थांबवलं आहे. राघव गुडघ्यावर बसला. त्याचे डोळे भरून आले. तो म्हणाला, मी पापी आहे बाबा, माझ्यासाठी परतण्याचा मार्ग नाही. साधूंनी त्याचा हात धरला आणि म्हणाले, जो आपल्या पापाची जाणीव करतो तो आधीच मुक्ततेच्या अर्ध्या मार्गावर असतो. देवाला नामस्मरण, सेवा
आणि सत्य याची ओढ हवी असते. परंतु शुद्ध हृदय असेल तर देव पाप्यालाही साधू बनवतो. राघव कोसळला. साधूंनी त्याला प्रेमाने मिठी मारली. जणू देवानेच त्याला कवटाळलं. तर सेवेतून मिळाली शांती. साधूंनी राघवला जंगलातल्या एका छोट्या आश्रमात नेलं. तिथे फक्त शांतता, जप आणि निसर्ग होता. राघवने पहिल्यांदाच सेवा शिकली. आजारी लोकांना औषधे देणे, वृद्धांना आंघोळ घालणे, उपाशी मुलांना खाऊ देणे, जंगलातील प्राण्यांना पाणी पाजणे, मंदिर साफ करणे. तो दिवसातून 18 तास काम करत होता. रात्री झोपू शकत नव्हता, कारण पापांनी तयार केलेल्या सावल्या त्याला सतावत होत्या. दिवस जात होते. राघव बदलत होता. एके दिवशी तो साधूच्या चरणी पडला. माझं पाप धुतलं जाईल का बाबा? साधू म्हणाले, पाप धुण्याची ताकद तुझ्याकडेच आहे. तशी दुसऱ्याच्या अश्रूंना पुस, दुःख कमी कर, अहंकार किंवा स्वार्थ न ठेवता सेवा कर. देवाला वेगवेगळ्या पूजा नकोत, देवाला हृदयाची शुद्धी हवी. राघवचे हृदय वितळले. तो आणखीन अधिक समर्पितपणे सेवेत झोकून देऊ लागला आणि हळूहळू त्याच्या मनातली अपराधी भावना कमी होत गेली. शांती येऊ लागली. परंतु खरी मुक्तता अजून बाकी होती. काही महिने गेले. एक दिवस साधू म्हणाले, आता वेळ आली आहे बाळा, तू गावात परत जा. राघव घाबरला. लोक मला माफ करणार नाहीत बाबा. साधूंनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मनुष्य नाही, देव हे पाहिल. राघव गावात आला. गावकरी त्याला पाहून ओरडू लागले. काहींनी दगड मारण्याचा प्रयत्न केला. राघव शांत राहिला. तो थेट मंदिरात गेला आणि लोकांसमोर नतमस्तक होत म्हणाला, मी चुकी केलेली आहे, मी पापी आहे, माझी शिक्षा द्या. पण मी देवाकडे परतलो आहे. दानपेटीचे सर्व पैसे मी परत आणले आहेत. मला माफ करा. गावात शांतता पसरली. या शब्दामध्ये असा सत्यभाव होता की लोकांच्या मनातही करुणा आली. मंदिरातील पुजारी पुढे आले आणि म्हणाले, पापी तो नाही जो पाप करतो, पापी तो जो पश्चाताप करत नाही. गावकऱ्यांनी राघवला मिठी मारली. त्याचे डोळे भरून आले. आकाशातून हलका पाऊस पडू लागला. जणू देवच आशीर्वाद देत होता. त्या क्षणी राघवला आतून एक आवाज आला, तू मुक्त झालास. राघवच्या चेहऱ्यावर शांततेचा दिव्य तेज उमटला. तो आता पापातून मुक्त झालेला मनुष्य होता. नव्या जीवनाचा वाहक होता. या कथेमधून आपल्याला असा संदेश भेटतो की पाप करणे सोपे आहे, पण मनाची शांती हरवते. देवाला अपूर्ण माणूस चालतो, परंतु अपूर्णतेची जाणीव असलेला मनुष्य अधिक प्रिय. खऱ्या पश्चातापासून, सेवा आणि सत्यातून कोणताही पापी मुक्त होऊ शकतो. देव दूर नाही, आपणच त्याच्याकडे परत फिरत नाही. हा व्हिडिओ तयार करताना, बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. मी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.